हॅलो एव्हरीबडी, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ विस्तार. आता त्याच्यासमोर येते ते म्हणजे आपल्याला 24 उपक्रम जे सांगितलेले त्याच्यामधला पहिला उपक्रम ते म्हणजे मंत्र. आता या मंत्राचा जर श्लोक जर बघितलं मित्रांनो, मंत्र म्हणजे काय, एखादी म्हणजे विधिवत जप किंवा देवता यांनी अलौकिक शब्दाद्वारे उच्चारण जे म्हणतात त्याला मंत्र असे म्हणतो. आता सुश्रुतांनी याचं छान प्रकारे तुमच्यासमोर मंत्राची श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केला, ते बघूया मित्रांनो. तर ते म्हणतात, देव ब्रह्माशेबी प्रोक्ता मंत्रा सत्यतपोमया भवंती नान्यथा क्षिप्रम विषम हन्यू सुदुस्तरम विषम तेजोमये मंत्रे सत्यब्रह्मापोमये यथा निर्वायते क्षिप्रम प्रयुक्तेने तथा औषधे. सुश्रुत कल्पस्थान याच्यातून आलेलं आहे. तर सुश्रुत असे म्हणतात की देव ब्रह्मा आणि तपस्वी लोकांनी यांनी म्हटलेले उच्चारलेले मंत्र हे कधीही निष्फळ होत नाहीत. त्यांनी जर मंत्र म्हणलेले असतात ते एकदम म्हणजे कितीही भयानक विष असला तरी ते त्वरित म्हणजे त्यांचं शमन होते विषांचं आपण शरीराबाहेरून. आणि हे जे तपस्वी लोक असतात यांनी सिद्ध परीक्षेद्वारे साधना केलेली असते. आता जी ती साधना असते त्या साधना काळामध्ये त्यांनी स्त्री मांस मदिरा सेवन यांचे केलेले नसते. त्यासोबतच त्यांनी अल्पाहार घेतलेला असतो. त्यासोबतच त्यांनी जे कुशीचे शय येतात त्यांच्यावर झोपलेले असतात. त्यांच्यानंतर ते विधिवत जप मंत्र त्याच्यानंतर हवन करून देवतांना प्रसन्न करतात. आणि हे जर समजा साधकांनी व्यवस्थित केले तरच मंत्र त्यांनी उच्चारलेले विषाला आपण नष्ट करू शकतो, आणि जर नाही केले तर ते निष्फळ होते. आता काही भारताच्या काही प्रांतामध्ये असे पण लोक आहेत की त्यांनी म्हटलेले मंत्र हे सर्पदंशाचे त्वरित लगेच नष्ट होतात. तर अशा पद्धतीने आपल्याला हे मंत्र सांगण्याचे त्यांनी या श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे अरिष्टबंधन. आता अरिष्ट म्हणजे काय मित्रांनो, अरिष्ट म्हणजे अनिष्ट किंवा मृत्यूसूचक लक्षणे. आता मृत्यूसूचक लक्षणे जर समजा असले तर हे जे विषबाधा होते मित्रांनो ते वरच्या दिशेने जात असते. आता म्हणून इथं आपल्याला सुश्रुतांनी त्यांच्या श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अरिष्टबंधनाचा. तर सर्वैर्वादित सर्पे शाखा दष्टस्य देहिन. सर्वैर्वादित सर्पे म्हणजे कोणत्याही सर्पाने समजा शाखा हात किंवा पायावर सर्पदंश केलेला असेल, दंशस्य उपरी बहनीयाद अरिष्ट चतुर अंगुली म्हणजे जिथं दंश केलंय त्याच्या वरील म्हणजे वरील बाजू 4 अंगुलवर तिथं काय करायचं, प्लोत चर्म अंत वल्कन्ना मृदू अन्न तमेव म्हणजे प्लोत किंवा चर्म किंवा कपड्याची पट्टी तिथं ती बांधायची. आता तिथं ती बांधायची किंवा कोमल असणारी रबरी एखादी न गच्छती विषम देहम अरिष्ट विनिर्वारितम म्हणजे ते जे आपण अरिष्ट बंधन पट्टी जे बांधली त्याच्यामुळं काय होतं मित्रांनो, त्याच्यामुळं विष हे वरच्या दिशेने शरीराच्या उदर भागेस जात नाही आणि त्याच्यामुळं विषबाधा होत नाही. नंतर आता थँक्यू व्हेरी मच.